धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 6 महिन्याच्या मुलीचा मी कशा पद्धतीने फ्रॉक शिवलेला आहे। तर ही बघा, ही ऑर्डर मला आली होती आणि ही मी पूर्ण केलेली आहे। तर ही 6 महिन्याच्या मुलीचा हा फ्रॉक आहे। तर तो मी कशा पद्धतीने शिवलेला आहे तर बघू शकता। मी उंची ठेवलेली आहे, बॉडी उंची 8 इंच आणि पूर्ण उंची ठेवलेली आहे मी 17 इंच। तर त्यांना थोडंसं वाढीवच माप हवं होतं, कारण त्या म्हणत होत्या जरा लूजच शिवा आणि हाईटला पण जरा जास्त ठेवा, जेणेकरून 1 वर्षापर्यंत ते वापरता येईल। त्यासाठी मी हा पूर्ण छोट्या मुलीचा हा फ्रॉक तयार केलेला आहे आणि खूप छान तयार केलेला आहे। जास्तीत जास्त हे 1.25 मीटरमध्ये छान असा फ्रॉक तयार होऊ शकतो। अगदी जर तुम्हाला जास्त घेर किंवा जास्त डिझाईन वगैरे काही करायचं असेल तर जास्तीत जास्त 1.5 मीटर लागतो, पण 1.5 मीटरची काही गरज नाही। 1.25 मीटरमध्ये फ्रॉक छान असा होऊ शकतो, तो पण फक्त 6 महिन्याच्या मुलीचा। जर तुम्हाला मोठं माप ठेवायचं असेल किंवा मोठा फ्रॉक शिवायचा असेल तर तुम्हाला 1.5 किंवा 1.25 मीटर कापड लागू शकतं। तर हे बघू शकता, सिंपल असा शिवलेला आहे आणि इथं छोटंसं असं त्या कापडापासूनच फूल तयार केलेलं आहे आणि छोटंसं शोचं बटन लावलेलं आहे, जेणेकरून लेस वगैरेचा जास्त वापर मी केलेला नाही। कारण लहान मुलं असले की ते लेस वगैरे असले की त्यांना टोचू शकतं किंवा ते स्किनला प्रॉब्लेम होऊ शकतो। त्यामुळे अगदी तुम्ही जेवढं सिंपल कापडामध्ये डिझाईन तयार करू शकता तेवढीच तुम्ही सिंपल डिझाईन तयार करून लहान मुलींसाठी फ्रॉक तयार करू शकता। आणि बघा, असं युनिक केलं। इथं तुम्ही बॉक्स प्लेट पण करू शकता। मी सिंपल अशा प्लेट केलेल्या आहे, म्हणजे बॉक्स प्लेट सारख्याच केलेल्या आहेत ह्या पण, किंवा बारीक अशा चुन्या पण तुम्ही घेऊ शकता आणि अशा पद्धतीनं तुम्ही युनिक लुक देऊन छान मुलींसाठी असे सुंदर फ्रॉक तुम्ही बनवू शकता। तुम्हाला जर ह्याचं कटिंग किंवा स्टिचिंग हवं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करून सांगा। ह्याच्यावरती पण मी लहान मुलींचे फ्रॉक कसे कटिंग करायचे, कशा पद्धतीनं स्टिचिंग करायचे, गळारुंदी किती घ्यायची, गळा उंची कशी घ्यायची आणि शोल्डर किती घ्यायचं, मुंडा किती घ्यायचं, ह्याच्यावरती पण डिटेलमध्ये व्हिडिओ तयार करेन। तर मैत्रिणींनो, हा फ्रॉक तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।